नवीन सामना अगदी आपल्या सर्वांच्या भेटीस पुन्हा एकदा येऊन पोहोचलाय मित्रांनो. बोंगेवाले जरा शांत पकडा आणि जुने चेंडू पंच तुमच्याकडे जमा करून ठेवा अशी आमच्यापर्यंत सूचना आली आहे. ती जरूर स्ट्राइक एंड मध्ये आपल्याला फलंदाज कैलास हा खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल मला वाटतंय गोलंदाजीसाठी ललितच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ललित ज्यांच्यासाठी पारितोषिक आहे मच्छिंद्र ठोंबरे ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर घेत असेल तर रोख कडक 500 आणि नाही झाली तर ते कमिटीकडे आपण जमा करू. चला पाहिलं जाईल मित्रांनो. निश्चित आज खेळाडू आनंद घेत आहेत कारण की स्पर्धा आयोजकांनी ज्या पद्धतीनं भरवली ज्या पद्धतीनं मेहनत घेतली आहे आज आपल्या 2 ग्रामपंचायत मधील खेळाडूंसाठी हे एक व्यासपीठ आहे. अनेक संघ आधी 1 गाव 11 साठी एकत्र खेळलेत परंतु आज तेच खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. जास्तचा वेळ न घेता थोडंसं सहकार्य केलं तर बरं होईल. अगदी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी तयार होत आहे. हो यावेळेस अतिशय भन्नाट गोलंदाजी कारण हाही चेंडू इथे डॉट होताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ललित कराळे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 18 एकर मध्ये जाऊन काय सांगितलं बॉलिंग करायला सुरुवात कमीत कमी थोडा नाही तर बाउंड्रीच्या बाहेर जायची बारी झाली ती. गोलंदाज तयार. फटका इथे दमदार आहे. बॉल इथे थांबायचं नाव घेणार नाहीये. बॉल निघून चला यावेळेस बाउंड्री लाईनच्या जवळ. सकुबाई तुकबाई कांताबाई चियार चौकार. आलाच नाहीये. इथे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचला जातो. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट झाली. गोलंदाजी करत निश्चित गडी बारीक इंजन बारीक अवरेज फुल भयानक बॉलिंग. ललित त्याच्यासाठी 500 रुपये लावलेत मच्छिंद्र ठोंबरे ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी. पण काय सांगता पहिली वर तर कार्यक्रम खपत आला पण अजून काय बोनी लागणं हाताला धंदा खोलला पण काय सांगायचं अजून काहीच होईना. दुसरीवर आहे का बरं दुसरी ललित ये चोळीत जाऊया. गोलंदाज तयार. पटका समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डिपमन बॉल पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल तर बनली गेली.
आणि तिथे मला वाटतं एक सिंगल मिळेल आणि अशा पद्धतीनं षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या धावफलकावरती 7. अरे दोन्ही टीमच्या स्टेपने येऊन दे ना बाबा. गंजलेल्या असल्या खसपटलेल्या असल्या तरी चालतील. 7-12 सांगायला ते या. गुरु अगदी गुरुनाथ सुरेश मराडे चायनाचा माल आहे तो. लय भयानक टुसकून धावतो आणि पुसकून येतोय. पहिला जाईल गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती काय वेळ वाचवा. मित्रांनो पहा आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे कंप्लीट करायचे. त्यामुळे शक्यतो आयोजकांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली ना त्यांच्यासाठी आपण देखील मेहनत घ्या आणि वेळ वाचवा एवढीच विनंती असेल. समोरच्या दिशेला फटका तिथे गॅप मध्ये आणि इथे घडलंय काय. भाजीत भाजी कोबीची चौकार मारलाय. पहिली पोरगी पहा लाहीन मारा मामाची. काय सांगायचं आहे. डीजे वाला टायमालाच गाणी बदलितो. यावेळी देखील समोरच्या दिशेला असून एक फटका लाजवाब. तिथे हा चेंडू जाईल का काय सांगायचं आहे. खतरनाक गडी रंगात आला. काय करगोट्याला काय बांधलाय का काय केलाय. सटासट फटाफट वाजायला लागला. तिकडे कंचना 5 रुपयावाला भोंगा आणलाय. तो मगापासून टार टूर वाजतो. भारी आवाज आहे तुझा. बरोबर बॉल बॅट्समॅनच आणला का काय सांगायचं आहे. कंचे बाबा करून आणलं का काय केलं. लय भयानक आणि त्यालाच पावायला लागलं. मग 31 टायगरच्या बॅट्समॅनला ते पावत पण नव्हतं आणि धावत पण नव्हतं. जरूर इथे फलंदाजी चांगली आहे मित्रांनो. अगदी जर पाहिलं तर निश्चित प्रत्येक खेळाडू भरपूर मेहनत घेत आहेत. आज लागोपाठचे 2 चौकार या षटकामध्ये आले गेले. यावेळी देखील स्क्वेअर क्षेत्रामध्ये पंच हा तसा राहू नका. नाही तर होते पोझिशनला फिल्डर आहे पटकन ढेंगा पटीत शिरून उचलायचा. पण काय नाही बोजा मजबूत आहे ना उचल. अगदी आपण पाहिला असेल यावेळेस देखील पटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि या चेंडूवरती आता एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं जी संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 16 वरती जाताना पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती लागोपाठ 2 चौकार आले. त्याच्यानंतर एक सिंगल आली. आता अजूनही जर पाहिला तर 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश तयार. फटका यावेळेस देखील चांगला खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे काय सांगायचं आहे. फार बॉलाची वाट पळत राहिलेला त्याला माहित आहे बाबा की भले टायमाला कॅच नाही घेतली चालेल पण चौका दिला तर गरमागरम सकाळ सकाळ बिना नाश्त्याच्या भुशाड्या कोण खाईल. जरूर प्रयत्न करायचे होते परंतु कदाचित प्रयत्न अपयशी ठरले असते तर चौकार देखील मिळू शकला असता. त्यामुळे झेलवरती प्रयत्न केले नाही. धावा वाचवल्यात. तिथे एक आली आहे. संघाची धावसंख्या बनली गेली आहे 17. कैलास खऱ्या तर निश्चित नॉस्टॅगेनवरती काय रे श्याम कार्यक्रम झाला. इष्टावर देखली तर चिकनी पण भेटाय गेला तर चकनी नाही इलाज. फलंदाज तिथे होतो बाद.
नाही तर काय जाणार परत धन व्हायची. इथे पहा नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये अमीर पवार इथे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अमीर पवार स्ट्राइक एंडवरती तयार आहेत. गोलंदाज समीर मराडे सुरेश काय सांगता चष्मा लावायला लागला आता. ओहो इथे पहा गेल्या पावली फलंदाज बाद झालाय. त्याच्या बॅटीत पॉवर कमी पण काय म्हणता गुडघ्याला बॉल ठोकला सुसाट. तसाच तिथे फलंदाज देखील होतो बाद. ललिताला यावेळेस वैयक्तिक कोट्यातील दुसरं. मच्छिंद्र टोमरे यांच्या माध्यमातून 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी ललित साठी लावले गेलेत. घेणार का ते पाहिलं जाईल. 2.5 किलो चिकन सुटेल बघ चाने साहेब 500 मध्ये. परंतु निश्चित आता गोलंदाजी कशा प्रकारची होईल ते पाहिलं जाईल. गोलंदाज तयार ललित. फुलटाच बॉल होता आणि तिथे मात्र फक्त सापड दिली. नो बारा पाट तिथे मारली सापट. बॉल मात्र टाळारी तिथे मिळतील धावाची. धावफलकावरती काटा लगा. आता इथे चौका लगा. आणि यस इथे टाकलेला हा चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी अतिशय चांगली होताना पाहायला मिळते यावेळेस. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती ललित समोर कैलास. ओहो ज्याला आहे वास त्याचं नाव आहे कैलास आणि त्याच्याच बॅटमधनं अजून एक तडाखा. तो बॉल देखील निघून चाला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पोरी तू स्वप्नात येणं आण्याचे 7-8 बिरड्यात देणं काय गाणं भारी आहे. इथे पहा ललित त्याच्यावरती आक्रमण चालू झालं आणि आता संघाची धावसंख्या 25. कैलास ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ललित तयार. यावेळी देखील समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आला पण बेडूकचा कार्यक्रम झाला. ना इलाज कार्यक्रम तिथे तोपर्यंत खाऊन पिऊन ढेकर देऊन एक सिंगल कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या 1च्या मदतनं 26.
इथे अगदी आपण पाहतोय निश्चित हा चेंडू डॉट आला गेलाय. आतापर्यंत ललितनं या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 26 धावा. 26 धावा आहेत धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फटका इथे सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डिंबन बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल तर बनली गेली. दुसरीचा प्रयत्न पण ना इलाज झाला. त्याला माहित आहे पचला आवडच खावा ना पचत ना खावा. ऍसिडिटी जुलाब सगळ्यात भयानक आजार आणि मग तिथे होणार बाजार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जायचं आहे आणि संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर बनली गेली 27 धावा. फिल्डिंग वाल्याच्यात काय सांगायचं फक्त योकूच जरासा जाडा गड्या बाकी सगळं काय सांगायचं सगळं सुकलेलं मीडियम साईज आडव्या बांध्याचा हात. अगदी आपल्याला पाहायला मिळतो. रोहित आलाय गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळतो. समोरच्या दिशेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल बनली गेली आणि एक सिंगल घेतली. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर पडत असताना 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जय बजरंग 11 भूतिवली या संघाची आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय परंतु बॅटिंग त्या पद्धतीने होती का. फटका जरूर सजवलाय. कुपोषित रट्टा लागला पण ना इलाज झाला. क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. कॅप्टन आणि अशा पद्धतीने एकच धाव. हवी तशी ताकद लागत नाही म्हणजे जराशी ताकद लागत पण कुपोषित येते ना इलाज होतं. काय सांगायचं आहे तिथे पहा ज्या धाबा यायच्या आहेत त्या पद्धतीने धाबा येत नाहीयेत. यावेळेस हो फटका जरूर खेचला होता. क्षेत्ररक्षक एक सिंगल बनली. दुसरी धाबा येत धाबाची ना इलाज. काय सांगायचं ते तिकडे धावता तरी हे सांगता धावा ना आऊट झाला का मग सांगाल काय रे काय झाला. त्यांचा दोन्ही बाजूना मिरच्यासारखा खालून पाटण वरून वरवटा मध्ये चिंगरून ध्यान. इथे पहा खरं आता निश्चित खेळाडू पक्षामध्ये अपेक्षा आहे परंतु विकेट देखील इम्पॉर्टंट आहेत. एक सिंगल आली 30 धाबा. यावेळेस बॅट चिली बस. अशी फिल्डिंग मध्ये ज्याच्या पोटात फाप त्याला पोरा होतील आपाप. ना इलाज कारण मनात एक होतं परंतु हातात एक आलं आणि हातातून ड्रॉप देखील झाला. तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं. एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या सिंगलच्या मदतीनं 31. ओहो काय सांगा अशी बॅटिंग मध्ये कॉन्फिडन्स शॉट कॉन्फिडन्स
बोंगीवाला मजूर आहे ना, आणला का काय केला टायमाला वळता तिकडून खोपट्यातून पहा. इथे देखील हा चौकार आला. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 35 धावा धावफलकावरती आहेत. पस्तीस धावा. आता या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आता शेवटच्या चेंडूवरती पाहावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला नाही 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 हे फिल्डरला याचा जे आयडियास आणून ठेवा. आयडियास लावा बाम करा काम नाही लाज काय सांगाय ना. गडी तर जाणार 1.25 क्विंटलच्या आसपास भाऊच्या बाजार काट छाटके पार खालता पडला तो बघा. आता काय तर सालट्या गेल्या पण नाही इलाज. खरं आता जरूर आपण पाहतोय प्रयत्न भरपूर केले परंतु इथे एक सिंगल आली आहे. चेंडू मात्र हातामध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केला परंतु संघाची धावसंख्या 36 धावा या 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनली आहेत ते म्हणजे 36. चला शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. सागर तळपे त्याचबरोबर डिक्सर संघाचे कर्णधार विकी पारडे यांचं देखील इथे शुभागमन होतं. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. पुन्हा एकदा यावेळेस हो फटका बॅटची लिडिंग एज आणि बॉल थांबत नाही. बॉल निघून चला सीमारेषेच्या बाहेर. तिथे देखील धावा मिळत आहे 4. हा इथं चौकार. प्रीमियर लीगचे फॉर्म विकी पारडे ज्यांच्याकडे आहेत आणि निश्चित कुणाला हवा असेल तर जरूर आपण संपर्क साधू शकता त्यांच्याकडे. चला जाऊया. असं जरूर जुने चेंडू फोनचं जरूर आपल्याकडे जमा करून ठेवा. जास्त झाले खिशात मावले नाही तर आमच्याकडे द्या अशी सूचना आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट मध्ये आणि इथे देखील क्षेत्ररक्षकासाठी मोठी चेस. बॉल थांबत नाहीये. बॉल निघून चला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. लाल चुना मळ तंबाखू देदल का टोका 4 ठोक. लागले गेलेत 44 धावा धावफलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काय सांगत आहे बस. या भयानक कार्यक्रम झाला. लायला दिलवाले पण लागला दिल गेले बघणार कोमात. आणि यावेळेस जरूर हॅट्रिक चौकारांची कंप्लीट झाली गेली. खरं तर चांगली बॅटिंग भले लागो भागो का होईना पण कार्यक्रम फिट झाला. इथे पाहू शकाल चौकार हॅट्रिक कंप्लीट झाल्या. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला. ओहो इथे देखील घडलं काय भयानक कार्यक्रम. अशी बिल्डिंग मध्ये काय माहिती आहे का काका मामानी भरला गाव आणि पाणी प्यायला कोठे जाव घुसक्या देऊन बेशुद्ध.
काय जाणार तुमची आईची जेव्हा बाईजीची मजा काय जाणार शिवात्याही खाला पण रन तुम्हाला मिळाला फुकाट खुश मन में लड्डू फुटा 5 धाबा आल्यात तरी अजून एक मागवतो काय जाणार आहे पहिल्याला क्रॉसिंग कंप्लीट झाली सेकंडला क्रॉसिंग झाली नाही तिथे मात्र निश्चित त्यामुळे इथे 5 धावा येतील हा बॅटिंग फुकाटच्या भेटल्या तरी बॅटिंग सांगा इथे जाऊया 53 धावा बनल्या गेल्यात 53 धावा धावफलकावरती संघ मालक ऋतिक उतेकर आणि सौरभ कोंडे दोन्ही संघ मालक उपस्थित आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत मूस खुश आहेत काय सांगायचं आहे त्यांना माहिती आहे बॅट्समनच्या बॅटून रन नाही येऊ नाही तर नाही येऊ पण आयत्या तरी येते इथे यावेळेस देखील फटका बसलाय शतकचा बॉल खाली आहे शेवटच्या बॉल वरती विकेट इथे 53 बनल्यात पहिल्या डावा बस आहे ती म्हणजे कॉलिंग मग क्षेत्र कुठे असो जोडीदार असायला तर कसा असावा समान गाडीच्या चाकासारखा संसार असो खेळ असो क्षेत्र कुठला असो शेवटचा चेंडू यावेळेस जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र जरूर चेंडू समजला नाही आता मात्र षटक समाप्त होते होईल आणि अशा पद्धतीने धावा धावफलकावरती अगदी 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि नेक्स्ट मॅच जे आपण पाहणार आहोत जीत 11 आणि त्यांच्या विरोधात टीम पाहायला मिळेल VP 11 चला टॉस साठी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल त्याचबरोबर अगदी विकी पाटील ज्यांचा यथोचित मान सन्मान जो आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत मी सोमनाथ ज्यांना विनंती करेल हा मान सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करायचा आहे अगदी पाहू शकाल या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण इथे करत आहोत मायेची उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन इथे मात्र हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करत आहोत आज निश्चित आपली उपस्थिती आज आपला अमूल्य वेळ आणि त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपला केला जातोय यथोचित मान सन्मान त्याचबरोबर संघ मालक ऋतिक उतेकर यांचा देखील मान सन्मान केला जाईल मी विनंती करेल या भाऊ दादा लदगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे हा मान सन्मान आपण इथे संपन्न करून घ्यायचा आहे प्रत्येक अतिथींचा मान सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे आणि निश्चित आपण आयोजकांच्या माध्यमातून मान सन्मान जो संपन्न करत आहोत कॅमेरामॅन प्रत्येक अतिथींचा मान सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे आज त्यांच्या मालकीचा संघ निश्चित मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि निश्चित त्यांचा मान सन्मान जो आपण करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं कारण की त्यांच्या माध्यमातून सहभाग या लीग साठी घेतला गेलाय आणि निश्चित हा सहभाग फार महत्त्वाचा होता त्याचबरोबर सौरभजी कोंडे ज्यांचा देखील आपण मान सन्मान करणार आहोत मी विनंती करेन सौरभ या आपला जो मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा अगदी VP 11 चे संघ मालक विवेकजी देशमुख ज्यांचा देखील मान सन्मान आपण इथे करणार आहोत मी विनंती करेल या आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्या मान सन्मानाचा स्वीकार करा आणि निश्चित आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा त्याचबरोबर ध्रुवी 11 टीमचे मालक दिनेशजी कराळे आपला देखील मान सन्मान केला जाईल आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील या त्या मान सन्मानाचा स्वीकार करा या विनंती आहे
चला प्रत्येक व्यक्तींची नाव जी तुमच्यापर्यंत जरूर आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी लगेच या. VP 11 चे संघ मालक पंकजी देशमुख आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या. आपला देखील मान सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. VP 11 चे मालक पंकज पेमारे विवेकजी देशमुख या दोन्ही संघ मालकांना विनंती आहे की या जो आपला मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. विनंती आहे दोन्ही संघ मालकाला त्याचबरोबर ज्या संघ मालकांची अनाउन्समेंट केली जाईल त्या संघ मालकाला विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे. आपला जो मान सन्मान केला जाणार आहे आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. अगदी विवेकजी देशमुख इथे उपस्थित होत आहेत. निश्चित त्यांचा मान सन्मान जो आपण आयोजकांच्या वतीने करत आहोत. त्याचबरोबर सचिनजी लदगे चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. तिथे दुसऱ्या डावासाठी डावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सागर लदगे आणि त्याच्या समवेत शुभम गायकवाड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अगदी आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक सचिन लदगे गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळतोय. विनंती आहे दिनेशजी कराळे आपल्याला विनंती आहे की जरूर आपण या. आपला देखील केला जाईल मान सन्मान आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या डावाला सुरुवात होताना स्ट्राइक एंड वरती फलंदाज स्ट्राइक एंड वरती फलंदाज सागर ज्याला आपण पाहू शकाल तयार होते. डावाला सुरुवात होते. ओहो पहिलाच बॉल झाडू शॉट गडी नाही आडू मारू शॉट मारला झाडू तो देखील यशस्वी. बॉल ऑफ टॉप फ्लार तिथे धावा मिळतील 4. गाचं खातं या चौकाराच्या मदतीने ओपन झालं गेले. विनंती आहे संदेश कराळे आपण कुठे असेल तर लगेच स्टेजवरती संपर्क साधा. कराटने ग्रामपंचायत माणगाव उपसरपंच आहेत आणि निश्चित ज्या स्पर्धेसाठी जो ग्राउंड आपण पाहतोय जे मैदान पाहतोय कराटने स्पर्धेसाठी भरपूर मेहनत त्यांची लाभली गेली आणि मी विनंती करेल या आपण इथे देखील मला वाटतं 6 मिळत आहेत. यस एक तंगडी वर्क करके 6 धावा षटकार. दहा धावा आहेत
रवी देखील पॉइंट मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न चांगले राहिलेत. नाही याला काहीतरी झोमला येडं झोमला खई झोमला नुसता बोलू बोलू ना बॉल मारायला लागला चापून चुपून. तिथे हा बॉल देखील सीमापार 4. त्याचबरोबर संदेजी कराळे मानगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत आणि त्यांच्या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान हे मैदान पाहतोय. मित्रांनो मी थोडीशी विश्रांती घेतोय. त्याच्यानंतर मी मायक्रोफोनवरती संदेश दादा यांना विनंती करेल या आपण. धन्यवाद योगेश. तेवढा तुम्हाला आराम द्यायलाच पाहिजे. आताच चेंडूवर पाहिला सागरच्या बॅटमधून दुसरा चौकार. दोन्ही गावातलेच बॅट्समन बॉलर. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उंच असा मारलेला चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी. सागर एक बलाढ्य फलंदाज. चांगला अनुभव सागरकडे. 4 चौकार आणि 1 षटकार सागरने लगावलेला आहे. ध्रुवी 11 संघाचे संघमालक अतिशय खुश असतील. दिनेश मुकुंद कराले. पंचांची नाव काय दोन्ही दोन्ही पंच कालपासून पाहतोय बिचारे उन्हामध्ये आपला कार्य करत आहेत. योगीराज सर व त्यांचे सहकारी. अतिशय आनंद वाटला. सकाळी लवकरच ते वेळेवर हजर होते. मी पाहिले त्यांना. आता यांचा टॉस करते ना जी तिलोनाने कोण रे व्हीपी ना ए व्हीपी आहे ना. तिसरा गोलंदाज योगेश. योगेशकडे चांगला अनुभव आहे. चेंडू जातोय सीमारेखा 6 धावांसाठी. बॅट्समन कोण आहे तो. पुढील यापुढील विकी पाटील या ठिकाणी आले. त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होणार.
योगेशला मात्र जखडून ठेवलंय. पुन्हा एकदा योगेशच्या गोलंदाजीचा समाचार त्या ठिकाणी सागर लटके करतोय. दोन्ही खेळाडू हा अतिशय चांगला खेळ दाखवतात. पहिल्या चेंडूवर 6 नंतर सिंगल, पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर 6 पुन्हा एकदा सिंगल, म्हणजे स्ट्राईक रोटेट. 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक असले योगेशचे. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आमिर पवारचं. आतापर्यंत या चालू असलेल्या सामन्यामध्ये जास्त करून वडोलीचेच बॅट्समन आणि वडोलीचेच गोलंदाज पाहायला मिळाले या ठिकाणी. मग ते एकामेकाचा खेळ मग एकामेकाला माहिती आहे, त्यामुळे चांगला निर्णय या ठिकाणी दोन्ही कर्णधारांनी घेतलेला आहे. आता पुढचा गोलंदाज येतो आमिर पवार. आमिर पॉवर दाखवतोय का पवार होतोय बघू आता. बजरंग 11 संघाचा कर्णधार आहे आणि आज शनिवार आहे. जय श्रीराम. पाहूया आता आमिर पवार बजरंग बली. हलक्या हाताने सागरला माहिती आहे की आपल्याला बॉल जास्त आणि रन कमी येतात. सागर सिंगल डबल. सागर अतिशय चाणाक्ष बुद्धीचा वापर, अतिशय हुशार खेळाडू सागर, म्हणजे एक सागर नाव. आज पाहूया आता पुढचा चेंडू आमिर पवारचा. या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू हातवले सागर आमिर, आणि सागरला काही सागरचं प्रयत्न चांगले परंतु निराश होतोय सागर. दोन्हीकडे सागर लदगे सागर तलपे सागर लदगे. या ठिकाणी उंच असा मारलेला चेंडू स्टेटच्या दिशेने जातोय आणि त्या ठिकाणी योगेश मात्र झेल घेतोय. फलंदाज सागर तलपे माघार येतोय. निनाद कराळे काल या ठिकाणी घमशान घातलेला आहे. चांगला चोप दिला सगळ्या गोलंदाजांना आणि आता तो सिरीजच्या रेस मध्ये. आणि सागर काय करतो पाहूया या ठिकाणी. आता मात्र देवी 11 संघाचा चांगला ताकदीचा फलंदाज जातोय मैदानात. निखिल कराळे, मॅन फ्रॉम बेकरे टीम. निखिल कराळे आपल्या होम ग्राउंड आहे निखिलचा. आणि आता पाहूया आमिर पवारचा पुढचा चेंडू असेल आणि निखिलच्या उलट्या चेंडूचा या ठिकाणी समाचार घेतो. निखिल ताकदीचा वापर त्या ठिकाणी, परंतु थोडीशी ताकद कमी पडली आहे. आमिर मात्र
आपल्या बुद्धीचा वापर करतोय त्याला माहिती आहे पेसमध्ये बॉल टाकला तर चेंडू डायरेक्ट सीमा पार होतोय. त्यांनी स्लो चेंडू दिला, स्लोअर गतीचा चेंडू फुलटॉसमध्ये. या ठिकाणी जीत 11 संघाचा करण्यात आला आणि त्याचप्रमाणे व्हीपी 11 संघाचा करण्यात आलाय. नाणेफेकीचा कौल विकी पाटील डिक्सलचे करत आहेत. पाहूया कोण नाणेफेकीचा कौल. जीत 11 संघाने आपला नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. चला, जीत 11चे जेवढे खेळाडू असतील त्यांना विशेष आमंत्रण आहे. आपण उजव्या साईडला येऊन थांबावे वडाच्या झाडाखाली. पुढचा चेंडू निर्धाव आमिर पवारचा. या ठिकाणी कमबॅक करतो आमिर पवार. मी मगाशी म्हटलं होतं की बॉल जास्त होते आणि रन कमी पडला. आता परिस्थिती तशी नाही, बॉल कमी पडलेत रन जास्त. प्रत्येक खेळाडूने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला या ठिकाणी डोक्याची घंटा आणि रुपेश ठोंबरे मात्र बाल बचावले. नरेश गजानन करले उर्फ दगडू दादा करले एक नावाजलेला आमचा खंदा पाठीराखा आहे. त्यांनी स्टेजवरती यायचंय. आमच्या संघासाठी ते कधी नेहमी त्यांचा कधी पाठिंबा, ते कधी आमच्या संघाच्या सदैव पाठीशी असतात. ते नरेश गजानन करले आणि नेहमी ते आम्हाला आशीर्वाद देतात. आपण कृपया स्टेजवरती यायचंय. आपला विशेष सन्मान या ठिकाणी होईल. जे जे ग्रामस्थ आहेत, बेकरे गावचे असतील, वडवलीचे, मानगाव, असलपाडा, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. किती रन पाहिजे जिंकायला? 16. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 16 धावांची गरज असेल. चला महेश कदम, कुठलाही आमिर पवार, विलंब नको. आपल्याला मॅची कालच्या शिल्लक पण राहिलेल्या आहेत त्या उद्या. हा, एकच 17 पाहिजे होत्या. आमिर चला चालू करा त्वरित. येणारे चेंडू असेल 12 विजयासाठी 16 धावांची गरज असेल ध्रुवी 11 संघाला. मात्र सागर लटके त्या ठिकाणी सागर जोपर्यंत क्रीजवरती तोपर्यंत आशा पल्लवीत ध्रुवी 11 संघाच्या. आणि मला माहिती सागर एक हुशार खेळाडू आहे. हुशार म्हणजे त्याचा पार्टनरनी काल सगळ्यांना चोप दिलाय चांगलाच निम्मादने. चला लवकर सुरू करा, उशीर नको कृपया. योगेश कडे आलाय आता थोडासा डिझेल भरून. योगेशचा एक धावला तुम्हाला पाहायला मिळेल. एक अर्ध्या तासाने एक धावला योगेश नक्कीच म्हणाले या ठिकाणी. किती विकेट साठी? ये सागरची ना? कुठली एक विकेट? ओमकार. हा, कुणाकडून? ऋतिक नाव काय? ऋषिकेश जाधव. ओमकार साठी एक सुवर्ण संधी, सुवर्ण पारितोषिक. विकेट जर घेतली आपण तर ऋषिकेश जाधव यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस. वा, असे संघमालक लागतात. सागर लटकेची विकेट जर घेतली तर डायरेक्ट 3000 रुपये आपल्याला. कशी पण घ्या तुम्ही, पण विकेट पाहिजे सागरची. मोठं बक्षीस आहे. आणि ओमकार मोरे, सागरचा अनुभव चांगला आहे. सागर एक हुशार खेळाडू. पाहूया आता.
चला लवकर काही सामना सुरू झाला पाहिजे, विलंब नको. एकशे 80च्या स्पीडने मला वाटतं लोकल पण धावत नाही, परंतु या गोरेलाचा स्पीड तेवढा आहे. पाहूया आता. पंच आमचे चांगले काम करत आहेत त्या ठिकाणी. सागरने कार्पेट पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलाय, परंतु दुसरी धाव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. त्या ठिकाणी थोडासा क्षेत्रक्षण ढिसाल पद्धतीचा झालाय आणि 2 धावा येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. सागर जोपर्यंत तोपर्यंत ध्रुवी 11 संघाचे आशा पलवित आहेत आणि सागर सहजासहजी ही मॅच सोडू शकत नाही. आणि ध्रुवी 11 संघाचे संघमालक आमचे मित्र दिनेश कराले साहेब, आपण या, आपण आलात तर या ठिकाणी पाहूया. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. सागरने 10 येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 12, म्हणजे 10-12 2चं समीकरण. सागरने चांगलं काम करायला सुरुवात केली आहे. त्याचा अनुभव, बॅटिंगचा जो अनुभव तो दाखवून देत आहे मैदानामध्ये. सागर लदगे ऑन फायर होता. आता सागरने 4 चौकार 1 षटकार, म्हणजे सागरचं चांगलं योगदान या ठिकाणी. आणि आता सुद्धा 1 साइड मध्ये एकटाच मॅच हाताळतोय. ये होईना बात, काय फटका मारलाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. पुढचा चेंडू असेल ओमकार मोरेचा. सागर आता कसा समाचार घेतो पाहूया. या ठिकाणी डोक्याची घंटा आणि मोठा मासा अनुभवी 3000चा माल करी ठरलेला आहे तो ओमकार. आता अगो आता पॅकरचा किस्सा झाला ढिला. आता काय 3000 रुपये आता जमा करा या ठिकाणी. संघ मालक ते दिलदार आहेत, ते नक्कीच देतील. मोठा विकेट घेतलेला आहे सागर लदगेचा. 18% जीएसटी कटिंग होऊन पैसे द्या पाहिजे. दे दे. ए बरं आता किती पाहिजे जिंकला निकेश? निकेश किती रन जिंकला? सागरने मात्र जो डिफरन्स होता तो कव्हर करून दिला. आता पाहूया 1 साइड मध्ये एकटाचे रन्स त्याचे 16 + 20 26 आणि 30 धावा सागरने एकट्याने केलेला असं वाटतं मला. किती 30 का 32? किती चेंडू मध्ये किती बॅट? तसं नको देऊ. माझ्या हातामध्ये पैसे आलेत 3000 रुपये. आता बघू पुन्हा एकदा पुढचा चेंडू 500 भेटतील. निकेश किती बॉल किती बॅट? आता बॉल 2 रन्स 8 बॉल 8 रनांची गरज. आणि ओमकार मोरे तुझ्यासाठी पैसे आले जातात. पाहूया आता पुढचा चेंडू. चांगल्या पद्धती या ठिकाणी पुन्हा एकदा ओमकारच्या खात्यामध्ये 500 रुपये. क्या बात आहे ओमकार, तुझ्या अकाउंट मध्ये आता 3.5 झाले. सगळ्या 500 नोटी माझ्याकडे जमा आहेत. ओमकारने डायरेक्ट आमच्या रोहित शर्माला आउट केलेलं आहे. अतिशय वाईट वाटलं मला. रोहित शर्मा बॅटिंग मध्ये गेला होता परंतु मी पाहिलं नाही.
देणार आहे का विकेट हॅट्रिकला 3,000 का विकेट हॅट्रिकला भरपूर आणले का रे पैसे प्रत्येक विकेटसाठी ओमकारला 500 रुपये आणि आता पाहूया बॅट्समन कोण आहे रे बॅट्समन कोण आहे रे बाला 500 रुपये ना अण्णा भांगारे मानगाव संघाचा आमचे मित्र अण्णा बांगारी आता येणारे 7 चेंडू 8 धावांची गरज अण्णाचे कडे अनुभव आहे आणि अण्णाने उंचासा मारला चेंडू या ठिकाणी झेल सोडतोय आणि 4 धावा मला वाटतं ही कॅच सोडलेली आणि मॅच सोडलेली असं बोललं तरी वावगं ठरणार नाहीये कारण तिथे चांगला अनुभवाचा क्षेत्ररक्षक होता योगेश आणि त्या ठिकाणी झेल सोडतोय आणि जीवदान मिळतंय ओमकारची विकेट हॅट्रिक गेली ओमकारचे 5,000 रुपये सुद्धा गेलेले आहेत 3.5 जमा झाले कॅच जर घेतली असती तर मॅच पण आली असते आणि 5,000 म्हणजे फायदा झाला असता ओमकारचा येणारे 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज असणार आहे ती धुळी 11 संघाला आणि खरोखर चांगली कामगिरी त्या ठिकाणी आमचे मित्र अण्णा बांगारे केलेले अण्णा बांगारे मानगाववाडीचे एक चांगल्या ताकदीचे खेळाडू आहेत ते चांगल्या प्रकारे खेळ दाखवतात नेहमी रुपेश मात्र आता या ठिकाणी आपल्या आकलेचा वापर करून 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे पाहूया आता रुपेश काय करतोय विकेट जास्त नाही किती विकेट गेला विकेट किती गेला 5 का 5 म्हणजे अर्धी टीम मध्ये आणि आता रुपेश आणि गोलंदाजी आमिर पवार पुन्हा एकदा आमिर पवार मगाशी एकच रन आता प्रश्न पडला असेल रुपेश समोर दबाव तर मात्र नक्कीच असणार आहे परंतु डर के आगे जीत है मित्रांनो ये अक्षय कुमार का डायलॉग डर के आगे जीत है या ठिकाणी आमिर पवार पुन्हा एकदा पृथ्वीला उद्ध्वस्त करतोय रुपेशला मित्रांनो नक्कीच मला एक या ठिकाणी आठवण आली आज स्पर्धा आहेत परंतु बेकरे गावचे माजी सरपंच अतिशय त्यांचं नाव अख्ख्या तालुक्यात गाजलेलं आहे स्वयंभू मसने नेहमी असायचे या ठिकाणी मी नक्कीच देवाकडे प्रार्थना करेल का त्यांना ज्या ठिकाणी असेल त्यांना सुखरूप ठेवा देवा मी म्हटलं होतं की ललित आपल्या अनुभवाचा नक्कीच जोरावर तो संघाला पुढे घेऊन जाईल येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्याकरिता 3 धावांची गरज असेल तुमच्याकडे बॉल जास्त आहेत आणि रन कमी आहेत परंतु तुम्ही आणि सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या इथे मॅच जर टाय झाली तर सुपरवर खेळली जाणार आहे हे सर्वांच्या लक्षात असू द्या बालूसाठी सुवर्ण संधी आहे की जर आपण झेल पकडला तर 500 रुपयाचं बक्षीस
या ठिकाणी आमिर पवार कमबॅक करतोय. आता मात्र येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. अण्णा बांगारे यांना जखून ठेवलं. अण्णा 3 बॉल 3. सागरची विकेट या ठिकाणी जी महत्वाची घेतलेली आहे त्यामुळे सर्व जरा या ठिकाणी चेंडू जातो आणि खरोखर या ठिकाणी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल कारण लकी मॅन आहेत दिनेश कराले. त्यांची मुलीच्या नावाने हा संघ आहे. ध्रुव संघ या ठिकाणी विजय होते आणि त्यांच्या सर्व पाठीराख्यांना आनंद होते. चला हरलेल्या आणि जिंकलेल्या दोन्ही संघाचं गोड गोड कौतुक. या पुढील होणारा सामना जीत 11 वर्सेस VP 11. चला योगेशजी या आणि आपण आपला कारभार स्वीकारा. आणि ओमकार मोरे आपलं बक्षीस घेऊन जायचं 3,500 रुपये माझ्याकडे आहेत. हे घ्या. मी योगेश 3.5 प्रवीणकडे दिलेले आहेत मी 3,500 रुपये. चला तर या सामन्याची मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत सागर. सागरला देत आहोत आपण या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. सागरचा खेळ अतिशय चांगला राहिला आणि बघता बघता आपल्या संघासाठी जी कामगिरी करायची होती ती सागरनं करून दाखवली. सागर लदगे या आपण